भेटीला आली आहे आणि या वर्षीची एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल। प्रोफेशनल गटातील म्हणजे व्यावसायिक गटातील सेमीफायनल दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा भरणा असणारे संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळतील। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन कमिटीने कोणतीच कमी ठेवलेली नाही आहे या स्पर्धेला हिट करण्यासाठी आणि खेळाडू देखील आवर्जून या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन ते देखील आलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये चर्चा हीच आहे की ही स्पर्धा यावर्षी जिंकणार कोण। त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी मान्यवरांची देखील मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे। मुंबईतील मानाचा दहिकाला उत्सव ज्या आमचे मित्र शिवसेनेचे युवा शाखा प्रमुख संदीपभाऊ काशीद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी आवर्जून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर सगळे पदाधिकारी देखील उपस्थित राहत आहेत आणि तोही पाद्यपूजन सोहळा मात्र मोठ्या प्रमाणावर धूमधडाक्यात साजरा होणार आहे, याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। तर स्वागत आहे सगळ्यांचं गिरगावामध्ये। खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला, मराठी संस्कृतीचं माहेरघर म्हणजे गिरगाव। गिरगावची बातच न्यारी आहे। गिरगावचा गणेशोत्सव, गिरगावचा नवरात्रोत्सव, गिरगावचं गणेश विसर्जन, गिरगावचा गुढीपाडवा, गिरगावच्या शोभायात्रा, गिरगावच्या चाळी, आता चाळींच्या ठिकाणी झालेले टॉवर, परंतु मराठी माणूस म्हटलं तर गिरगाव एक समीकरण आहे आणि आज सगळेच मात्र आनंद घेताना पाहायला मिळतात या सोहळ्याचा। जागा जरी छोटी असेल आनंद मोठा मिळणार आहे, कारण हे आहे बॉक्स क्रिकेट। छोट्या जागेमध्ये अमर्याद आनंद देणारा क्रिकेट जगात कोणता असणार आहे तो बॉक्स क्रिकेटचा खेळ आहे। आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत आणि या क्रिकेट वेड्या देशातील एक लोकप्रिय क्रीडा प्रकार क्रिकेटचा, त्याचं नाव बॉक्स क्रिकेट, तो खेळला जातोय मुंबई क्रिकेटच्या पंढरी मुंबईतील मराठी संस्कृतीचे माहेरघर गिरगाव। गिरगावमध्ये सुरू होते सेमीफायनलची मॅच। वीरा वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि सध्याच्या घडीला बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा अंधेरीचा खेळाडू सुरेश सरोज कुडा बॅटिंगसाठी सज्ज होतोय। सेमीफायनलच्या मॅचला होते सुरुवात, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा। पहिला बॉल नो बॉल घोषित केला जातोय, त्यावर केलाय टॅप आणि पहिल्याच बॉलवर धावा येत आहेत दोन धावांनी सुरुवात होते। जगात सगळ्यात कमी जागेत खेळलं जाणारं अंडरआर्म क्रिकेट मुंबईत यशस्वी झालं, त्याच्या मागे खूप कारणं आहेत। पहिली गोष्ट, याला मोठ्या जागेची आवश्यकता नाही। पहिली गोष्ट, याला कोणत्याही प्रकारच्या जास्त उपकरणांची नाही, तुम्हाला हेल्मेट घालायचे ना, पॅड घालायचे ना, ग्लोव्ज घालायचेत ना, इतर कोणती उपकरणं, याच्यासाठी तुम्हाला मोठ्या मैदानाची आवश्यकता नाहीये, खेळपट्टीची आवश्यकता नाहीये, डांबरी रस्त्यावर सुद्धा खेळलं जातं। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा पाहतोय। फ्री हिट, पाहूया काय होईल। या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, थेट हातात जाईल, डॉट बॉल, याला कमबॅक म्हटलं जातं। क्रिकेटच्या खेळात कमबॅक होतं आणि कमबॅक कसं केलं जातं रोहित शर्माने गेल्याच आठवड्यात आपल्याला दाखवलं। बऱ्याच जणांनी टीव्या बंद केल्या, कुणी मोबाईल बंद केले, थोड्या वेळाने पुन्हा चालू केले आणि फटाके सुद्धा वाजवले। तर पाहूया आज काय होईल। ओ हो, दांडी 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 दांडी, गुल बोल, टप्पा विकेट आहे आणि सुरेश सरोज म्हणजे कुडासारखा एक मोठा फलंदाज, या गोलंदाजाचं नाव वीरा आहे आणि खऱ्या अर्थाने वीरासारखीच कामगिरी केली आहे, परंतु आता बॅटिंगसाठी येतात अरुण। याही खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे, चेंबूर परिसरातील खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला धारावी परिसरातील गोलंदाज पाहायला मिळत आहेत आणि आज दोन्ही संघ जर पाहिलं तर सज्ज आहेत व्यावसायिक गटातून अंतिम फेरी गाठण्यासाठी। क्रिकेटचा तुम्हा आम्हाला आनंद देतो,
क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेऊन जातो, मग ते क्रिकेट पावसाळ्यातील का असेना, मग ते क्रिकेट रबर बॉलचं का असेना, मग ते क्रिकेट रस्त्यावर का असेना. ओ हो हो हो, वीरा वीरा काय बॉलिंग करतोय, टाळ्यांचा गजर वीरासाठी होतोय. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर नॅचरली असं वारूनला बॉल बाहेर जातोय की काय, परंतु तोच बॉल आतमध्ये आला, टर्न झाला आणि काही कळायला मार्ग नाहीये. कारण रबर बॉल जो असतो ना, तो टेनिस बॉल जास्त वळतो, टेनिस बॉल पेक्षा जास्त बाउन्सही घेतो. आणि पावसाळ्यात रबर बॉल का खेळला जातो, पावसाचं कितीही पाणी लागलं, पाण्यात गेला, चिखलात गेला, एकदा का नक्कीच पुन्हा एकदा कापडाने तो पुसला आहे तसा होतो. म्हणून पावसाळ्यात क्रिकेट हे रबर बॉलने खेळलं जातं, टेनिस बॉलने नाही खेळलं जात. आणि आज रबर बॉलचं क्रिकेट आपण गिरगावात पाहतोय. ओ हो हो, पुन्हा एकदा मागील बॉल आतमध्ये आणला आणि आताचा बॉल जर पाहिलं तर बाहेर काढला. टप्पा पडल्यानंतर बॉलला हातभर गरकन वळवलंय. काय बॉलिंग केली जाते, असं वाटलं थोड्या वेळासाठी शेनॉन आलाय की काय गिरगाव मध्ये, एवढा मोठा टर्न पाहायला मिळाला. वाह, दर्जेदार दर्जा. यावेळेला नो बॉल घोषित केला जातोय, त्याला केला टॅप अरुणने आणि हा बॉल मात्र समोर पाठवलाय. फ्री हिट. आमच्या अजित पंचांची देखील एक वेगळी खासियत आहे, तशीच पद्मनाभ प्रभू सरांची देखील एक वेगळी खासियत आहे. या वेळेला समोर खेळला जातोय, अडवलाय बॉल, फॉलो थ्रू मध्ये. वा वीरा, काय जबरदस्त चुरस याला म्हटलं जातं. 1 to go. वीरा समोर जर पाहिलं तर अरुण आहेत, एकाच्या हातात बॅट एकाच्या हातात बॉल. या वेळेला बॉल फिरलाय, त्याला मात्र कव्हर्सला खेळलाय. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, धाव संख्या 1 ने पुढे जाते. पहिली ओव्हर संपते आणि धाव संख्या झाली आहे 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. सेमी फायनलची मॅच पाहायला मिळते. या अगोदर जर पाहिलं तर स्थानिक गटातून चिंतामणी हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि आता या ठिकाणी कोण फायनल मध्ये व्यावसायिक जाणार त्याच्यासाठीची मॅच पाहायला मिळते. मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट मधील सध्याच्या घडीतील चर्चेतील नाव गोलंदाजीसाठी आकाश गुरव बल्ली फ्रॉम गोवंडी. गोलंदाजीसाठी पहिला बॉल टॅप केला जातोय, बॉल पाहिला, निहाळला आणि समोरच्या दिशेने मात्र टोलावला. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. एक रोखण्यासाठी सज्ज आहे तर एक ठोकण्यासाठी सज्ज आहे. परंतु तुम्ही आम्ही आनंद घेण्यासाठी सज्ज आहोत. आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांना क्रिकेट प्रेम काय असतं, गेल्याच आठवड्यात जगाने पाहिलं नरिमन पॉइंटवर, जी काही गर्दी होती अख्ख्या जगाने पाहिली. वाह, आणखीन एक बॉल मात्र या ठिकाणी वळवलाय. अरुण मात्र पहिल्या बॉलवर जरी धाव आली असेल, इकडे मात्र कमबॅक करतायत. 8 धावा धाव फलकावर आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. 50 ओव्हरचं क्रिकेटही आनंद देतं, 20 ओव्हरचं क्रिकेटही आनंद देतं, 6 ओव्हरचं क्रिकेटही आनंद देतं आणि आमच्या 4 ओव्हरचं क्रिकेट सुद्धा आनंदच देतं. यावेळेला चांगला फटका, चांगला फटका, आणखीन एक 2 धावांचा फटका या ठिकाणी अरुणच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. अरुणकडे टॅलेंट आहे. आज ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा देखील परिवार कांजूरमार्ग या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत आणि अंडरआर्म क्रिकेट देखील दर्जेदार ओमकार मालाडसाठी खेळतात. आकाश गुरव गोलंदाजीसाठी आहेत. दर्जेदार खेळाडूंमधील ही लढत पाहायला मिळते. दोन्ही बाजूला प्रचंड संघर्ष, कारण दोघांनाही फायनलला जायचंय आणि ती टीम कोण असणार आहे. यावेळेला आणखीन एक फटका त्याच दिशेने पारला जातोय. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेतला जातोय. पहा, लॉफ्टेड फटके न खेळता टॅपचे फटके खेळतायत. विशेष म्हणजे धावांना महत्व आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 12 झाली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. श्री साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर tenniscricket.in वर या स्पर्धेला आपण पाहत आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, आयोजकांचं कौतुक. छोट्याशा दरवर्षी
ही श्री अंबा मातक आपल्या भेटीला येते आणि याही वर्षी भव्य दिव्य असं आयोजन या भटनगरीमध्ये या गिरगावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर पहा, हे क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर फक्त त्याच्या मागे उभे राहण्याचा याच्यासाठी उभे आहेत, तो टॅपचे 2 फटके मारले ते यापुढे आडावे यासाठी ते उभं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. माझ्या मते काय काढून घेतील अशाही प्रकारची फिल्डिंग असते का? हो असते. ओ हो हो, आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. पहा, छोट्याशा जागेत आपली गुणवत्ता दाखवायचे, आपले टॅलेंट दाखवायचंय. प्रतिस्पर्ध्याने भिंत उभी केली आहे, परंतु त्यातूनही मला मार्ग काढायचा आहे. तुम्ही भिंत ऑफ साईडला उभी केली, मी लेग साईडला बॉल मारणार, आणि हे टॅलेंट या ठिकाणी बॅटर दाखवतायत. यावेळेला पुन्हा टॅप केला जातोय आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, रणनीत्या दोघांच्याही सुरू असतात, तो मात द्यायची असते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 16. 2 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावर. ओमकार मालाड, विस्मया ओमकार मालाड, विस्मया समीरजी मावळे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीर मावळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विस्मया ओमकार मालाड, आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याच मालकीचा संघ देखील पाहायला मिळतोय. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील या क्रीडा स्पर्धेचा, या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळा आरेकर साहेबांचं देखील या ठिकाणी, शाखा प्रमुख बाळा आरेकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला नेहमीच लाभलेलं आहे. आणि या बाळासाहेब, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, कारण या मैदानात मॅच पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि सगळ्यांना कुणालाच मोह आवरत नाही इकडे येण्याचा, आणि म्हणूनच आवर्जून या ठिकाणी सर्व मान्यवर येत असतात. गरगर 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 हात फिरवलाय आणि पंचांनी कळवलंय आता ओव्हर येते, स्पेशल ओव्हर, पॉवर प्ले. ओहो, पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकलाय. गोलंदाज राहुल रायगड जिल्ह्याच्या पेन मधून खेळायला आलाय इकडं. पेन ते मुंबई मी का आलोय दाखवलंय पहिल्याच बॉलवर राहुलने. सारखं वाटेल ना वाटेल, परंतु क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला आपण पाहतो ना, आपल्याला स्वतःला क्रिकेटपटू झाल्यासारखं मात्र नक्कीच वाटतं. आणि प्रत्येकाला असं वाटतं, हा जो खेळतोय ना चांगला, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न आपण त्याच्यात करत असतो. आणि पेन वरून दाखल झालेला हा गोलंदाज राहुल पहिल्याच बॉलवर कारनामा करताना पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजी करण्यासाठी मतंग सारंग, ज्याच्याही नावावर सिद्धी पॅकर दादरच्या स्पर्धेमध्ये 2 वेळा सोन्याची चैन मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात जिंकली आहे, मतंग सारंग कांजूरमार्ग बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पेनचा वेग, परंतु समोर जर पाहिलं तर कांजूरमार्गचा गोलंदाज या वेगाचा मार्ग काढेल का, ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. माझ्या मते या पेनचा बॉलर लांबून आलाय, टाळ्या वाजूयात का याच्यासाठी. जबरदस्त कामगिरी इकडे करतायत. यस, कामगिरी तर चांगली सगळेच करणार आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. धाव फलक जर पाहिला तर तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 17 धावा धाव फलकावर आहे. जिंकायचंय दोघांना सुद्धा. एका धावीची लढत, एका धावीसाठीचा संघर्ष सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे सगळ्या जगात सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल ना भाऊ, सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल तर हे अंडरआर्म क्रिकेट आहे. हे खेळणं सोपं नाही. तुम्ही दुसरं काही खेळू शकता, कारण याच्यात अंपायरिंग म्हणा, कॉमेंट्री म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजन म्हणा किंवा फिल्डिंग म्हणा, आमचे फिल्डर एवढे जवळ उभे राहत आहेत, परंतु बाबांनो स्वतःची काळजी घेऊन, सगळ्यात महत्वाचं ते सुद्धा आहे. यस, रबर बॉल आहे.
राहुलचा वेग आता जर पाहिलं तर हा दिवेश एक युवा खेळाडू म्हणून याही खेळाडूने जबरदस्त छाप सोडली आहे. गेल्या 2-3 वर्षात ओमकार मालाड संघासाठी जबरदस्त कामगिरी करतोय हा खेळाडू. परंतु समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा पेनचा वेग 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 गोलंदाजीसाठी. ओहो इकडे टप्पा पडतोय आणि आता मात्र बॉल घर वळतोय. पेन तर गणपती बाप्पाच्या आकर्षक आणि सुबक मूर्तीसाठी पेन ओळखलं जातं. परंतु या गोलंदाजाने पेन अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा ओळखायला लावलंय. नाव राहुल खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करतायत. अंडरआर्म क्रिकेट पेन मध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळलं जातं. समोर जर पाहिलं तर दिवेश आहे, समोर राहुल. या वेळेला थोडासा बाहेर जरूर होता हा बॉल, त्याला मात्र एक जबरदस्त मॅच धावफलक जर पाहिलं त्याच्या घडीला 18 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठीची झुंज या ठिकाणी सुरू आहे. आज मात्र कोण मात्र बाजी मारणार? श्री अंबामाता चषक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. राहुल ठाकूर पेनचा गोलंदाज आहे. समोर जर पाहिलं तर मुंबईचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय दिवेश पारवे. हे एक असं नाव आहे ज्याची अष्टपैलू कामगिरी या हंगामात गाजली आहे. परंतु राहुलचा वेग वेगळंच काही सांगून जातोय. या सेमीफायनलच्या मॅच नो बॉल. पहा गोलंदाज शेवटच्या क्षणी थांबले, पंचांनी ते हेरलं. हे दोन्ही पंच जर पाहिलं तर व्यावसायिक दर्जाचे पंच आहेत. महाराष्ट्रातील प्रख्यात पंचांच्या यादीमध्ये क्रिकेटला शिस्त लावण्याच्या यादीमध्ये पद्मनाभ प्रभू आणि अजित निकम ही नावं आवर्जून घेतली जातात आणि तेच दोन्ही पंच आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. जोडीला लुकेश डिचोलकर देखील. राहुल बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. धावा करायच्यात. एकच खेळाडू सीमारेषेवर आहे, बाकी सगळे खेळाडू आतमध्ये आहेत. त्याचा फायदा इकडे घ्यायचा आहे, परंतु सोपही नाहीये. समोर मजबूत तटबंदी आहे, ती भेदायची आहे आणि या वेळेला भेदली आहे. यस, एक चांगला फटका या ठिकाणी आलाय, परंतु धावा तिकडे एकच आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावर. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. मेहनत केल्याशिवाय या जगात कुणालाच आणि काहीच मिळत नाही. मग तो कोणी असू देत, जगातील कितीही मोठा फलंदाज घ्या, त्याला सहजासहजी धावा मिळाल्यात का? त्याला त्या धावा कराव्याच लागल्यात. तुम्ही काल काय कामगिरी केली याच्यावर आज मॅच नाही जिंकणार. तुम्हाला आजही चांगलंच खेळायचंय. म्हणजे मेहनत प्रत्येकाला करायची आहे. बॅटिंग करायची आहे, बॉलरला बॉलिंग करायची आहे, फिल्डरला फिल्डिंग करायची, आणि नाही केलं तर टीम हारणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या टीममध्ये वर्णी लागली आहे. तुम्हाला जी काही भूमिका मिळाली आहे तुम्हाला ती निभवावीच लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण सध्याच्या घडीला पाहतोय. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, मुगभाटची, गिरगावची, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची. यावेळेला वेगात बॉल होता, ऑप्टमच्या बाहेरचा होता, रीच करण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र तिकडे मिळेल आणि धाव संख्या झाली आहे 3 षटकांचा खेळ संपतोय. 21. अभिजित गुरव साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुलाबा समन्वयक शिवसेना, त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. साहेब, आपली येणं आपलं साठी हॅलो, परागजी रावराणे सन्मानित करतायत या ठिकाणी. हा या गोल
यस तर आपण उपस्थित राहिला शोभा वाढवलीत बद्दल आपला सन्मान चषकासाठी या स्पर्धेची शोभा वाढवणारी ठरली आणि अशाच प्रकारचं या संपूर्ण आयोजन कमिटी याही तर शेवटचा षटक बाकी आहे या गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी तात्या प्रत्येक विकेटसाठी 100चा पुरस्कार सुद्धा आलाय. तात्या समोर जर पाहिलं तर मतंग सारंग पहिला बॉल फुलटॉप होता त्याला समोर खेळलाय 2 धावांसाठी आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय आज मात्र गिरगाव मध्ये घेऊन आलाय. 23 धावा धाव फलकावर आहेत. आम्ही आभारी असू या आयोजन कमिटीचे दरवर्षीप्रमाणे आम्हाला या स्पर्धेच्या समालोचनाची संधी तुम्ही दिलात त्याबद्दल. आणि हो कारण हे ऋणानुबंध आहेत क्रिकेटच्या खेळाने जोडले गेलेले आहेत. संदीप भाऊ आपली देखील याच मैदानात आणि या स्पर्धेमध्ये गतवर्षी ओळख झाली आणि हे ऋणानुबंध क्रिकेटच्या खेळाने तुमच्या आमचे निर्माण केलेत. आणि आज कारण क्रिकेट नसतं तर आपण सगळे इकडे नसतो. आपल्या सगळ्यांशी एक संबंध असते आणि म्हणून ओ हो इकडे नो बॉल घोषित केला जातोय. पंच अजित निकम यांनी घोषित केलेला आहे नो बॉल. पाऊस आला तरी क्रिकेट थांबणार नाहीये कारण हे पावसाळी क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटची मजा तर पाऊस आल्यानंतर आहे. फ्री हिट तात्या समोर जर पाहिलं मतंग फुलटॉस समोर खेळलाय आणि 2 धावांमध्ये परावर्तित देखील आहे. 2 की 1 यस 1 धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. 26 धावा धाव फलकावर पहिला डाव सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मालाड आहे एका बाजूला जर पाहिलं तर वरडी आहे. त्यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वरडी एका बाजूला आहे मालाड एका बाजूला आहे त्याच्यातील सुरू असणारी मॅच. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे गेली आहे जाऊन पोहोचेल ती आता 26 धावांवर 27 धावांवर. पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय आणि पाऊस येणारच. पावसाळा आहे पावसाळ्यातली स्पर्धा आहे परंतु मुंबई आणि पावसाळी क्रिकेट हे एक समीकरण आहे. म्हणजे अगदी कांगालिक सारखी स्पर्धा लेदर बॉल क्रिकेटची जिला खूप मोठा इतिहास आहे. मुंबईत पावसाळ्यात क्रिकेट खेळलं जातं. मग अंडाराम असू देत किंवा ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा असू देत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट चालतं. मुंबई 12 महिने क्रिकेट सुरू असतं. उन्हाळा हिवाळा पावसाळा दिवस रात्र अंडाराम ओव्हरआर्म क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. यावेळेला समोर खेळला जातोय हा फटका आणि तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आली आहे विकेट. विकेट येताना पाहिला मिळेल मतंग सारंग एका बाजूने किल्ला लढवत आहेत. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा अंतिम टप्पा येऊन ठेपलेला आहे. दरवर्षी याच ठिकाणी याच पवित्र अशा ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री अंबामाता चषक मुगबाटचा गोविंद पथक देखील आहे. हे सगळे गोविंद पथकामध्ये देखील पाहायला मिळतात. माझ्या मध्ये आपल्या इथे देखील खूप कडक असे 7 थर लावले होते. यस 8चाही प्रयत्न पाहायला मिळतोय. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सुरू आहे सेमी फायनलची मॅच. बॉल हातातून निसटलाय. हो रबर बॉल आणि तो जर ओला तर हातातून निसटणार आहे. 28 धावा यस. पहिला डाव सुरू आहे. सेमी फायनलची मॅच आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. बॉल टप्पा पडलाय फिरलाय त्यानंतर केलाय मतंगने टॅप आणि दाखवतात त्यातील टॅलेंट. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना 30 वर जाते. एका सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. 30 धावा धाव फलकावर मालाड संघाच्या. एका बाजूला वरळी आहे तर एका बाजूला मालाड आहे. गिरगावची मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा. पहिला डाव
मतंग. कितीही मजबूत तटबंदी केली तरी त्या ठिकाणी मतंग ती भेदताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 31. विजयासाठी जर पाहिलं तर 32 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया या 32 इनको सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. मुंबईचा सम्राट या संपूर्ण कार्यकारिणीचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहिला. गौरव देवरुखकर यांना विनंती आहे, या मुंबईच्या सम्राटचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. गणेशोत्सवाची चाहूल तर आपल्या सगळ्यांनाच लागते आणि मुंबईच्या सम्राटचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. गौरव देवरुखकर या सगळ्यांचा सन्मान करतायत. या मानाच्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. कॅरी करूया, बरोबर कॅरी करूयात. यस, नाही व्यावसायिक संघांच्या मोठमोठ्या संघांच्या देखील एंट्री असते मुंबईच्या सम्राट नावाने. मुंबईच्या सम्राटची टीम या ठिकाणी उपस्थित राहिली. गणपती बाप्पाचं आगमन मात्र आता काही कालावधीनंतर होणार आहे. सगळ्यांना वेध लागलेले आहेत आणि यावर्षी मुंबईच्या सम्राटला देखील संपूर्ण टीम या ठिकाणी आली. सगळ्यांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबरीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला तुम्ही घटक दिलीत आणि त्याबद्दल कार्तिक आपलं सगळ्याच कमिटीचा आम्ही आभारी आहोत. उद्या सकाळी मालवणला स्पर्धा असल्या कारणाने हरीश सर आणि आम्ही दोघे या स्पर्धेतून जरूर रजा घेऊ, परंतु प्रशांत आदवडे सर आणि सागर हे दोघी या स्पर्धेची शोभा यापुढे वाढवतील आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आम्हाला लाभले, ज्यांचा आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत खणखणीत असा वाजत असतो आणि ज्यांना ऐकण्यासाठी प्रेक्षक मैदानात येत असतात. या व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा सन्मान केला जातोय. एक आवाज कट होतोय रे. नाही इकडे याच्या पण जवळ आलो ना थोडंसं. चिवराणे साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचंही हार्दिक असं स्वागत करू. संदीप भाऊ असतील, बाळाभाऊ, दरवर्षीप्रमाणे सर्वांचं प्रेम आम्हाला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लाभतं आणि ही मानाची स्पर्धा समालोचन करण्याची संधी देखील इकडे मिळत असते. मंदार हे बॉन्ड आहे ना. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे,
आवाजाला मुंबईपासून दुबईपर्यंत मागणी आहे असा आवाज या क्रीडा स्पर्धेला याही वर्षी लाभला. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या स्पर्धेसाठी. उद्या सकाळी मालवणला क्रीडा स्पर्धा असल्या कारणाने या स्पर्धेतून जरूर निरोप घेत आहेत या वर्षीसाठी, परंतु पुढल्या वर्षी हा आवाज आपल्याला नक्की ऐकायला मिळेल. स्पर्धा कोणतीही असू दे, ज्या ठिकाणी हरीश पंड्या सरांचा आवाज असतो ती स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळत असते. आणि मी अजूबाईंना विनंती असणार आहे, खास या क्रीडा स्पर्धेची आठवण देखील त्यांना गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, म्हणजे अशा प्रकारची स्पर्धा आहे, पहिल्यांदा अशी स्पर्धा पाहायला मिळाली की घरचे सांगितले की अशा प्रकारच्या स्पर्धांना तुम्ही जात जा. मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्ताने अजून एक भव्य सत्कार आपण घेणार आहोत. चंद्रकांत शेटे स्वतः चांगले क्रिकेटपटू आणि एकमेव असे समालोचक आहेत ज्यांनी लागोपाठ 3 सीझनमध्ये 100 पेक्षा जास्त टुर्नामेंट आणि आपला मराठी बाणा म्हणजे मराठी आवाज शारजाच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घुमावणारा मराठी समालोचक आणि स्वतः उद्योजक आहेत. मॅच टाइम स्पोर्ट्स म्हणून त्यांची कंपनी आहे आणि त्यांचा एक भव्य सत्कार आपण घेत आहोत राजूभाई यांच्या शुभ हस्ते. चंद्रकांतजी, आपण माळकरी आहात आणि आज दिंडीचं दर्शन झालंय, तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडो अशा गिरगावकरांकडून हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेला साथ सजवल्याबद्दल आम्ही अंतःकरणापासून आपले आभारी आहोत. धन्यवाद. सागर हॅलो. थँक्यू सो मच. धन्यवाद हरीश सर, धन्यवाद चंदू सर. आणि आज खूप चांगल्या मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्या. स्वागत आहे सर्वांचं. सेमीफायनल नंबर 2 आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सर्व गिरगावचे प्रेक्षक वर्ग गर्दी करतायत. पाऊस पण हलकासा थांबला. जय अंबे संघ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या टुर्नामेंटचं आयोजन 20-21 वर्ष त्यांनी पण क्रिकेट जपलं आणि क्रिकेट जपत असताना क्रिकेट पुढे नेलं. आमचं गिरगाव सर्वांचं गिरगाव. आय लव्ह गिरगाव आणि आय लव्ह गिरगावचं क्रिकेट. सर्व गिरगावकर आज इकडे आले आहेत, क्रिकेट बघतायत, क्रिकेटला प्रेम देत आहेत, क्रिकेट पुढे नेत आहेत. जय अंबे संघ, मुगबाट विकास मंडळ, अंबे मातेचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये अगदी समोरच आमचं ग्राउंड. .32 32 रन करायच्या 24 बॉलमध्ये आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स, आज वरळीकर पण मॅच सोडणार नाहीयेत आणि 24 बॉलमध्ये 32 रनची गरज आहे टीम आदित्य फाउंडेशन वरळी. चिंतामणी युवांस टीम पण तिकडे वाट बघते की कोण फायनलला आम्हाला येईल. कोणी पण येऊ दे, आम्ही आमचं 100% देणार आणि आमच्या परिसरात आहेत त्यामुळे आम्ही थोडं एफर्ट्स देणार. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. तुम्ही टायटल जिंका, नाव तुमचं आपोआप होईल.
tenniscricket.in वर आणि SSS लाईव्ह वर युट्यूबला पण आपण ही टुर्नामेंट पाहतोय. बॅटर स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ली सकाळी पिकनिकसाठी कर्जतला गेला होता, बट सेमीफायनलसाठी मात्र इकडे दाखल झालाय. गोवंडीचे खेळाडू आहेत देवनार परिसरातील. बॉलर मतांग सारंग पहिल्याच बॉल वरती आणि अरुणने बॉल अडवला तिकडे. ट्रॉफीच्या इथे कोणी बसू नका प्लीज मित्रा, खाली उतर थोडं, तिकडे ट्रॉफी पासून थोडं लांब राहा. बॉलर मतांग सारंग कांजूमारचा एक चांगले खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला सुमित मोरे वरळीचे खेळाडू आणि आज आपल्या साऊथ मुंबईत खेळत आहेत, त्यामुळे कुठेतरी आज सुमित मोरेला पण परफॉर्मन्स दाखवावा लागेल. सकाळपासून चांगली बॅटिंग केली सुमितने. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, बट आता इकडे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट या बॉलवर पण चान्स घेतला होता. स्टेप आउट झाले, फुटवर्क चांगलं होतं पण फटका फसला, प्रॉपर बॅटवर आला नाही, त्यामुळे रन सिंगल मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन. 55,555 प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 33,333. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी LED TV आहे आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी सोन्याची चैन. गोल्ड रेट एवढा वरती गेलाय जसा गिरगाव मध्ये पर स्क्वेअर फूट आहे. मग अशी मी विचारलं बाहेर, भाऊ बस तुझ्याकडेच ठेवतो रेट, आणि ही गिरगावला मागणी आहे. या बॉलवर टॅप केला गेलाय, फटका चांगला आहे आणि आकाश पण एक संयमी बॅटर आहेत, क्षमता आहे त्यांच्याकडे. जय अंबे संघ आज सर्व त्यांची टीम, कुठला कार्यक्रम करायचा तर तुमचा मॅन पॉवर खूप महत्वाची, तुमची एकजुटी आहे, प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग नुसार तुम्हाला वागावं लागतं. ज्याला ज्याला ते काम दिलंय, बॅनर लावायचं, स्टेज कुणी बघायचं, ट्रॉफी कुणी बघायचे, टी शर्ट्स कुणी बघायचं, जेवणाचं कुणी बघायचं, ऑल ओव्हर त्यांच्या टीमने, जय अंबे टीमने सर्व एफर्ट्स घेतले आणि याचा एक सक्सेसफुल इव्हेंट. सेमीफायनलची मॅच चालू आहे. विस्मया ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स वरळीकर आणि त्यांच्या विरुद्ध मालाड. या बॉलवर पण टॅप खेळलं गेलं, काय फटका खेळला गेलाय आणि अगदी जागेवरून समोरच मात्र तिकडे स्ट्रोक खेळले गेले आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. एका रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. या बॉलवर पण अफलातून वेग पाहिला गेला मतांगचा आणि बॅटरला बीट केला गेला. मागे कीपरने पण बॉल चांगला पकडला, कलेक्ट केला. गिरगाव एक असा टास्क आहे की गिरगावला जर कुठल्या गल्लीत कोणाला सोडलं तर भाई दुपारपर्यंत बाहेर येणार नाही, सकाळी सोडलं तर शोधावं लागतं. लोकेशन पण इकडे भेटत नाही. अगदी जे दरवर्षी येतात त्यांना पण लोकेशन पाठवावं लागतं. 1 to go. अजित निकम सर, पद्मनाथ बाबू सर, या बॉलवर बॅटची आतली काढा घेतली गेली आहे आणि त्यानंतर सेलिब्रेशन. आकाश गुराव बल्लीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि बॅटर आउट. गिरगाव म्हटलं तर दहीहंडी, गणपती, नवरात्र अशा अनेक सण या गिरगावमध्ये जपले. गिरगावचा पाडवा अगदी पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र येतं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण यादव येतात, कुर्ल्याचे खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला सुमित, सुमितच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला सागर मटकर येत आहेत. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. बॉलर अरुण, या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, काय नजर आहे. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये, कमी जागेमध्ये तुम्हाला नजर परफेक्ट करायची आहे. खूप चांगलं ग्राउंड. आउट डेला जर इकडे आला तर बाईक पार्किंग असते, चालायला जागा नसते, बट तिकडे आज आम्ही इकडे खेळतोय. रन झालेत. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर आणि
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच बनवणं गरजेचं आहे, मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि 32चं टार्गेट आहे, त्यामुळे कुठेतरी मॅच बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिपची गरज आहे. आदित्य फाउंडेशन वरळी आज या टीममध्ये मोठी मॅच, सेमीफायनलची मॅच. या बॉलवर पण अगदी बॉलला वळवला गेला अरुणने. बॉल गिरगाववरून मरीन ड्राईव्हला वळवला आणि खूप चांगला लेग ब्रेक अफलातून. बॅटरला पण मात्र वाटलं नव्हतं की एवढा बॉल वळेल, बट अरुणची ओळख एक चांगले स्पिनर आहेत आणि कुर्ला स्टेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. गुड बॉल. सर्व आमचे मान्यवर देखील व्यासपीठावर मॅच आनंद घेत आहेत की आपल्या गिरगावमध्ये टुर्नामेंट आहे, त्यामुळे आपल्याला गेलं पाहिजे. बॉलर अरुण स्ट्राईक एंडला. अखिल येतात नवीन बॅटर वरळीचे. अखिल, सुमित, जयेश नाईक असे अनेक खेळाडू वरळीचे बॉलर पण मात्र ही टुर्नामेंट मिस करत असतील, कारण की बॉलरला थोडं इकडे लिमिट्स आहेत. स्वप्नील, ओमकार, अक्की जे वरळी चे वेगवान बॉलर, ते पण क्रिकेट नेहमीच खूप चांगलं खेळलेत. वरळीची जी एक वेगळी ऍक्शन. या बॉलवर पण आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे बॉल पाणी उडलं आणि बॉल मागे निघून गेला. मोये मोये 2 रन. मराठी कलाकार आमचे आनंद कारेकर साहेब, आपण पण यायचं व्यासपीठावरती टीव्ही सिरियल आणि त्यांना आपण पाहिलं आणि आपण या, तुम्ही आलात तर आम्हाला पण आनंद झाला आणि थँक्यू सो मच. आणि इकडेच लहानाचे मोठे झाले, त्यामुळे आपल्या गल्लीत मॅच चालू आहे तर आपल्याला जाणं भाग आहे, तिकडे आपल्याला जाणं कर्तव्य आहे. मिसफील्ड झाली त्यामुळे रन्स तिकडे मिळाले 2 आणि पाणी थोडं तिकडे चेहऱ्यावरती उडाला, बट रन्स मिळतात तिकडे. अखिल स्ट्राईक एंडला. चांगले खेळाडू आहेत वरळी परिसरातील. या बॉलवर पण ड्राईव्ह केले गेले, बॉल निघून जाईल आणि इकडे पण आपण पाहिलं तर 2 रन. बॅक टू बॅक 2-2चे फटके आणि मॅच कुठेतरी पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिले गेले. स्कोर मात्र जाईन पोहोचेल 10 रन आणि अजून 22 रनची गरज आहे. 14 बॉल मध्ये 22 करायचं आहे. 14 बॉल 22. या बॉलवर पण पुढे येऊन टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अखिलच्या बॅटमधून एक अफलातून बॅटिंग. अखिल आला आणि वरळी या नावासाठी मी खेळणार. अफलातून बॅटिंग. अखिलने चांगला स्टार्ट केला. याचंच नाव क्रिकेट आहे. मॅच कधीही फिरू शकते, मॅच कधीही फिरवू शकतात. अरे जा ना, अरे वागरे, ते लोक नाही का जाऊन ढकल. ए बल्ली. मुळे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अखिलने पूर्णपणे मॅच फिरवली. म्हणजे अखिल बॅटिंग साठी आला आणि ड्रीम 11 चेंज करून टाकलं पूर्ण. बॉलर अरुण 2-2चे मोठे स्ट्रोक येताना पाहिले गेले. या बॉलवर एक देखील एक चांगला फटका आणि अखिलचा चाबूक. करारा जवाब मिलेगा. सबका बदला लेगा तेरा अखिल. इट्स अ बाउंड्री. बॉल 16 पाहिजे.
इंडिया टीम जिंकल्यावर मरीन ड्राईव्हला सेलिब्रेशन केलं तर वरळी जिंकला, मला असं वाटतं वरळी नाकाला सेलिब्रेशन होईल. काय फटका खेळला गेला. दिवेश येतात नवीन बॉलर. 12 बॉल मध्ये आता 16 रनची गरज आहे. 12 बॉल 16 आणि रन करा गोळा. आणि क्रिकेटचा हा 16, जय अंबे संघाचा हा 16 आहे. जय अंबे संघ आज एक सक्सेसफुल इव्हेंट. सर्व त्यांची टीम म्हणजे मैदानाच्या चारही दिशेला जय अंबेचे प्लेयर्स उभे आहेत की कुठल्याही प्रकारे काही काळबोट लागता कामा नाहीये. 12 बॉल 16 रनची गरज आहे. बॉलर दिवेश, या ओव्हरमध्ये दिवेशने चांगली ओव्हर टाकली तर विस्मया ओमकार माला टीम पण मॅच मध्ये येऊ शकते. व्यावसायिक गटातील ओमकार माला टीम पण एक चांगली संगमांनी केली, त्यांनी पण त्यांच्याकडे पण अनुभव आहे. बट स्ट्राईक एंडला सागर मटकर, कुछ तो कर मटकर. पॉवर प्लेची आपण पाहिलं तर ही ओव्हर आणि बॅटर स्ट्राईक एंडला सागर, बॉलर दिवेश पारावे. या बॉलवर पण एक रन. आर के सलून आपलं पण स्वागत आहे. हेलो, संडे में थोड़ा बिजी शेड्यूल था आर के सलून का, बट अभी ज्वाइन हो चुके हैं. राकेश प्रजापती आपलं पण स्वागत आहे. आणि एक रननी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. बॉलिंगसाठी दिवेश पारावे, स्ट्राईक एंडला अखिल. अखिलने काय स्टार्ट केलाय, पूर्णपणे मॅच फिरवली आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला आहे. सेमी फायनलची मॅच, कोण फायनल मध्ये जाईल. या बॉलवर बीट केलं गेलं आणि थांबवलं. दिवेश पारावेचा वेगवान बॉल, प्रचंड वेग आणि थांबवलं. तिकडे आपण पाहिलं तर बॅटरला ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. या ओव्हरमध्ये रन्स थांबव विस्मया ओमकार मला टीम पण मॅच मध्ये येऊ शकते. त्यामुळे इकडे कुठेतरी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. दिवेश पारावेला क्षमता आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. अंधेरीचे एक युवा खेळाडू आहेत आणि मुंबईत देखील एक चांगला त्याचा दबदबा राहिलाय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक, प्लेयर ऑफ द मॅच साठी साडी या टुर्नामेंटची ओळख आहे. आणि सर्वजण एन्जॉय करतात. युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणात या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. बेस्ट प्रोसेस बेस्ट. बॉलर दिवेश, या बॉलवर पण टॅप खेळला गेलाय आणि काय बॉल अडवला तिकडे दिवेशने. वेल स्टॉप. आणि समीकरण आपण पाहिलं तर त्यामध्ये चेंजेस होताना पाहिलं गेलं. 18 रन झालेत. नऊ बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. जो जीता वही सिकंदर. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. फायनल मध्ये कोण जाईल, चिंतामणी युवांस टीम पण वाट बघतीये. बाबाजी आणि त्यांची टीम, कोणी पण येऊ दे, आम्ही आमचं 100% देणार. यानंतर फायनलची मॅच पण रंगेल. बॉलर दिवेश, स्ट्राईक एंडला बॅटर सागर मटकर. जो जिंकेल तो एखादी ट्रॉफी सोबत फोटो काढेल. या बॉलवर पण टॅप केला गेलाय आणि पराग तिकडे पोहोचले, बट तिकडे डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतायत दिवेश, मात्र स्वतःला सिद्ध करतायत की आपल्यावर तेवढं प्रेशर पण आहे. कारण की जेव्हा आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतो तेव्हा दडपण वेगळंच राहिलं आहे. यावर्षी श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द इयरचा पण पुरस्कार त्याला मिळाला आहे. त्यामुळे ते पण त्याला प्रेशर असणार आहे की तेवढा मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला, त्यामुळे ही मॅच आपल्याला जिंकवणं गरजेचं आहे. डॉट बॉल समीकरण थोडं बदललं. दिवेशने ही मॅच आता मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमकडे खेचताना पाहिली गेली. पण इम्पॉर्टंट बॉल आहेत.
या पॉवर प्लेच्या ओव्हरचे. आणि इकडे चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. भन्नाट वेग आणि वाईट 1. 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचेल 20 रन झालेत. आता 12 रनची गरज आहे. 8 बॉल मध्ये 12 रन्स करायचे. मॅच चालू ठेवायचे. 8 चेंडू मध्ये 12 रनची गरज. 8 बॉल 12 आणि कुठल्या टीमचे जिकडे ज्यांना जागा मिळेल तिकडे प्रेक्षक वर्ग उभे आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. सर्व गिरगावकर मॅच बघतायत. बॉलर दिवेश सामना करतील ते सागर. या बॉलवरती पण लोअर फुल टॉस बॉल आणि तिकडे थर्ड अंपायर डिसिजन कळवू आपण आणि तुमच्या आम्ही डिसिजन कळवू की डिसिजन काय आहे. सर्व आमचे व्यासपीठावर मान्यवर पण मॅचचा आनंद घेत आहेत. बाळादेकर साहेब, संदीप काशीद साहेब, त्यानंतर आर के सलून, आज सर्व आमचे मॅच एन्जॉय करतात. काही जणांना विजित गुरव साहेब, शुभा राणे साहेब, गणेश सानव पण मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व काही जणांना क्रिकेट बघायला आवडतं, काही जणांना खेळायला, तर काही जणांना ड्रीम 11 काही कधीतरी 1 करोड येतील असे पण आहेत. राहुल ठाकूर पण मॅच अगदी एन्जॉय करतायत. पण मॅच अगदी एक रंगेल का आणि डिसिजन आम्ही नक्कीच कळू. पहिलं अंडरआर्म क्रिकेटला कोणाला वाटलं नव्हतं की थर्ड अंपायर येईल, रिव्ह्यू येईल. आता एवढे चांगले दिवस आलेत आणि 3 कॅमेरांसह टेनिस.ची टीम पण तिकडे कार्य करते. आज मुंबईकर सर्व संडे एन्जॉय केलं. खाली नको तो एक काम कर, सत्कार करून दे ना तोपर्यंत. चल ना. आणि OUT आउट. बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली. व्हाईट प्लस 12 जरूर, पण तिकडे मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा होती. आणि 7 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. वन टू गो. 7 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राइक एंडला बॅटर अखिल. 7 बॉल 12 इम्पॉर्टंट बॉल आहे पॉवर प्लेचा. बघूयात अखिल कशा प्रकारे हा बॉल हँडल करतील. आणि या बॉलवरती पण चुकी होतीये आणि 22 शर्मामध्ये रन मिळेल सिंगल. आता 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता 11 रनची गरज आहे. मी किशोर धनव्यांना विनंती करेल की संदीप काशीद यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि आज युवा पिढीसाठी नेहमीच सहकार्य राहिलंय. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि दहीहंडीचा कार्यक्रम पण खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतात. संदीप काशीद यांचा एक विशेष सन्मान आज या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. थँक्यू सो मच काशीद साहेब, आपण आलात आणि लॉर्डच्या दिवशी पण काशीद साहेब आवर्जून आले होते आणि याही दिवशी आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार आहे.
स्विगीवरून कोणी ऑर्डर केलं लवकर ते कलेक्ट करा, नाहीतर इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ते जमा केलं जाईल. अंपायर्स पण असतात. मॅचला सुरुवात होतीये आणि इकडे दीपक बाईंग दीपू येतात मैदानाच्या आतमध्ये. दीपूची बॅट गेले 18-20 वर्ष दीपूने पण बॅटिंग गाजवली, असा एक मुंबईचा अवलिया क्रिकेटर दीपक बाईंग दीपू. दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण मुंबईने पण गर्दी करताना पाहिली गेली आणि हा बॉल भन्नाट वेग. आणि आता समीकरण थोडं बदललंय. वाईट बॉल. 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. एक बाउंड्री आली तर बघायला मजा येईल, पण इकडे बॉल अगदी ट्रॅव्हल होईल तिकडे. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 3 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. अखिलच्या बॅटमधून एक बाउंड्री तर आली आहे, तर अखिल अजून एक बाउंड्री मिळवेल का? एक बाउंड्री आली तर मजा येईल. 3 बॉल 8 ला. प्रेक्षकांना तेच पाहिजे, जर बाउंड्री आली तर अजून मजा येईल. 3 बॉल 8. बघूयात कशा प्रकारे ही मॅच रंगते. अगदी सर्व बघतात की ज्या बॅटरने एक बाउंड्री लगावली अखिलने, त्याच्यावर सर्वांची डोळ्यात. इनी या बॉलवर फटका फसला होता आणि बॅटर नवीन बॅटर जयेश नाईक येत आहेत. वरळीच्या अजून एक डावखुरा त्याचे धडाकेबाज खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळलेत. 2 बॉल मध्ये 8 रनची गरज. जर जयेश नाईकने ही मॅच जिंकून दिली तर एक वेगळीच आज क्रेज निर्माण होईल. 2 बॉल 8. आणि जयेशने मात्र 6. बॅटर आउट. यानंतर फायनल मॅच आपण पाहणार आहोत आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचते विस्मया ओमकार माला टीम. अभिनंदन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम आदित्य फाउंडेशन वरळी, आपलं पण आभार. यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. रावत स्पोर्ट्स वाडा एक विशेष सन्मान केला जाईल. रावत आमचे राज रावत कुंभारवाडाचे रहिवासी आहेत आणि खूप चांगलं कार्य करतात. राज, आपण असंच कार्य करत राहा आणि आपलं स्पोर्ट्स असंच पुढे घेऊन जात राहा. तुम्हाला अभिनंदन आहेत आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाईल. तत्पूर्वी काही